60 एम्पलीफायर्स रहेंगे और उनका नर्व सेंटर यहाँ पे। ओके, म्हणजे फायनलच्या दिवशी आपल्याला बेस्ट साऊंड डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये ऐकायला भेटणार आहे, ते या साऊंड कंट्रोल रूमच्या भरोश्यावर। आता आपण या डगआउट एरिया, साऊंड कंट्रोल रूम या सर्वांची माहिती घेतलेली आहे, पण आता आपण अशा व्हीआयपी सिटिंग कंडिशन्सकडे जाणार आहोत, अशा व्हीआयपी सिटिंग अरेंजमेंटकडे जाणार आहोत जिथे आपण मोदींना आणि अशा व्हीआयपींना बसलेलं बघतो। तर फ्रँक आपल्याला आता आणखी कुठले व्हीआयपी अरेंजमेंट डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये केलेले आहे ते सांगणार आहे। आता हा एक क्लब 500 एरिया आहे आणि याच्या नावावरूनच आपल्याला इथली सिटिंग अरेंजमेंट जर बघितली तर इथे नॉर्मल सीट्स नाही आहेत, तर इथे सर्वीकडे सोफा सेट्स लावलेले आहेत। ये हमारे स्टेडियम का एक नॉर्मल एरिया था जहाँ पे बकेट सीट रखी गई थी। हमने आईपीएल के लिए उसको स्पेशली पूरे एरिया को वीआईपी एरिया कन्वर्ट किया है और हमारी बकेट सीट्स निकाल के हम लोग ने ग्रिल्स व्हील्स निकाल के उसको यहाँ का वन ऑफ द बेस्ट व्यूइंग एरियाज बनाया है। मॅच बघण्याची मजा तिथल्या गॅलरीपेक्षाही वेगळी आहे। तुम्ही इथे क्लोज टू प्लेयर्स आहात, आपल्या नजरेसमोर इथे प्लेयर्स बाउंड्रीवर फिल्डिंग करताना सचिन आणि मुंबई इंडियन्सची टीम तुम्ही इकडनं जवळनं बघू शकता। टीव्हीवर जशी मॅच एन्जॉय करतो तसं तुम्ही थकवा आल्यावर रेलून सोफा सेटवर बसून मॅच एन्जॉय करू शकता। मी आता आहे डी.वाय. पाटील स्टेडियमच्या 3rd लेवलवर। फ्रँक म्हणतो की 3rd लेवलवरून मॅच बघण्याची मजा
काही वेगळीच असणार आहे। ये एक पिलरलेस स्टेडियम है, कहीं पे भी बीच में पिलर्स नहीं है, कोई भी इंटरप्शन नहीं है, कोई भी डिस्टर्बेंस नहीं है। यस, ये 55,000 स्पेक्टेटर्स जो अंदर स्टेडियम में रहेंगे उनमें से एक भी ऐसे कंप्लेन नहीं करेगा कि बीच में मुझे पिलर आ रहा है या बीच में मुझे ऑब्स्ट्रक्शन आ रहा है। आप कहीं पे भी बैठोगे आपको मैच का सबसे ज़्यादा मज़ा हर एक जगह में से मिल सकता है। तो यासोबतच आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकाल की हे जे आहेत हे कॉर्पोरेट बॉक्सेस आहेत। हे बॉक्सेस स्पेशली डी.वाय. पाटील स्टेडियमने इंट्रोड्यूस केलेले आहेत। या बॉक्समध्ये 10 जणांना बसायची सोय आहे। ही टोटली एसी बॉक्स आहे। 10 जणांना या इथे बसून तुम्ही हा व्ह्यू मॅचचा एन्जॉय करू शकता। कॉर्पोरेट बॉक्स मधला हा व्ह्यू आहे। इथून तुम्ही मॅच एक वेगळा अनुभव तुम्ही मॅचचा घेऊ शकता। एसी रूम आहे, पण हा मॅचचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मोजावे लागू शकतात 1.5 लाख रुपये। डी.वाय. पाटील स्टेडियमच्या ज्या स्टँडमध्ये मी सध्या उभा आहे तो स्टेडियम मधला सर्वात स्वस्त स्टँड आहे। या स्टँडमधनं आपण मॅच एन्जॉय करू शकतो। VIP स्टँड आणि या स्टँडमधला फरक एवढाच आहे की VIP स्टँडमधनं आपण मॅच समोरासमोर एन्जॉय करू शकतो। इथनं आपण मॅच एन्जॉय करू शकतो, पण इथनं तुम्हाला मॅच आडवी बघावी लागणार आहे आणि थोड्याफार जाळ्या आपल्याला इथं पुढे लागलेल्या आहेत।